हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्याच्या चालू घडामोडी आजपासून आपण सुरू करणार आहोत आणि त्यातला आज एक नवीन टॉपिक आपण बघणार आहोत, तो म्हणजे प्रमुख आणि इतर नेमणुका. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पहिली व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण या व्यक्तीची ज्या पदावर नियुक्ती झालेली आहे, रादर त्यांची पुनर्नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे, ते पद किंवा ती संस्था त्या ठिकाणी जास्त महत्त्वाची आहे. कोणती आहे ती व्यक्ती आणि कोणती ती महत्त्वाची संस्था आहे, आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, त्या व्यक्तीचं नाव आहे जेन्स स्टोल्टनबर्ग. लक्षात ठेवा, महत्त्वाचं पद आहे, कारण कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे किंवा फेरनेमणूक झालेली आहे, तर नाटोचे महासचिव. लक्षात ठेवा, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नावाची एक आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संघटना आहे. याच्यापूर्वी जे काही महत्त्वाचे लेक्चर्स आपण घेतलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपण नाटोचा संदर्भ घेतलेला आहे. या नाटोचे महासचिव म्हणून सलग तिसऱ्यांदा त्यांची पुनर्नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं सलग तिसऱ्यांदा नाटोची महासचिव होणं हे इटसेल्फ एक महत्त्वाची कामगिरी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतो शकतं की कितव्यांदा किंवा कोणत्या व्यक्तीची त्या पदावर नियुक्ती झालेली आहे. हे नॉर्वे देशाचे माजी पंतप्रधान आहेत. 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत, म्हणजे आणखीन एखादा वर्ष त्यांना कार्यकाळ एक्सटेन्शन मिळालेलं आहे. ओके, सो दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नाटोचे महासचिव म्हणून कोणाची तिसऱ्यांदा पुनर्नेमणूक झालेली आहे आणि ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत किंवा कोणत्या देशाची व्यक्ती त्या ठिकाणी आहे. कार्यकाळावर प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी फार कमी आहे. ओके, काय आहे ही नाटो नावाची संघटना? नाटो मीन्स नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. एप्रिल 1949ला वॉशिंग्टन DC म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया या ठिकाणी अमेरिकेच्या पुढाकारानं या संघटनेची स्थापना झाली. ब्रुसेल्स या ठिकाणी मुख्यालय आहे. ही एक लष्करी युती आहे, इंटर गव्हर्नमेंटल मिलिटरी अलायन्स आहे. कलेक्टिव्ह डिफेन्स या तत्वावर आधारित या संघटनेचं काम चालत असतं. म्हणजे संघटनेतल्या एका सदस्यांवरचा हल्ला म्हणजे सर्व सदस्यांचा हल्ला त्या ठिकाणी समजला जातो. टोटल याच्यामध्ये 31 देश त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामधले युरोपमधले आहेत 29 आणि उत्तर अमेरिकेतले 2 त्या ठिकाणी आहेत. आणि याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं पण होतं की 31वा देश जो झालेला आहे तो फिनलँड झालेला आहे. याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की नाटोचा नुकताच झालेला किंवा 31वा सदस्य देश कोणता त्या ठिकाणी आहे? फिनलँड. ओके, येस. चलो, दुसरी व्यक्ती बघूयात आपण कोण आहे. तर त्यांचं नाव आहे, फार मोठं नाव त्या ठिकाणी आहे, परंतु त्यातले 2-3 शब्द तुम्ही लक्षात ठेवला तरीही काही अडकत नाही. एवढं मोठं नाव आयोग स्वतःहून देखील त्या ठिकाणी विचारणार नाही. त्यांचं नाव आहे डॉक्टर थानी बिन अहमद अल झेहुदी. ओके, त्यामुळे तुम्ही फक्त थानी बिन अहमद असं लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. सो डॉक्टर थानी बिन अहमद अल झेहुदी यांची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची जी काही 13वी मंत्रिस्तरीय बैठक किंवा परिषद होणार आहे त्याचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. सो तुम्हाला साधा सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो, जागतिक व्यापार संघटनेच्या किंवा WTOच्या 13व्या मंत्रिस्तरीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे? त्यांचं नाव आहे डॉक्टर थानी बिन अहमद. लक्षात ठेवा, ही जी काही WTOची 13वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स जी आहे ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. ओके, किंवा अबुधाबीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे 2024ला. अबुधाबी हे ठिकाण संयुक्त अरब अमिरातीचे आहे. त्यामुळे याच देशाचा जो काही व्यापार मंत्री वगैरे असतो तो त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. ओके, सो सिंगल लाईनमध्येच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की WTOच्या 13व्या मंत्रिस्तरीय बैठकीचे किंवा परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? थानी बिन अहमद कोणत्या देशाचे आहे? UAE, त्याला आपण संयुक्त अरब अमिराती असं देखील म्हणतो. आणि ही जी काही 13वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होणार आहे तर ती कुठं होणार आहे? अबुधाबी या ठिकाणी होणार आहे 2024 मध्ये. पुढच्या वर्षी त्या ठिकाणी ही परिषद होणार आहे. ओके, येस. नंतर आहे एक वेगळं पद आणि वेगळी संघटना जी आतापर्यंत आपण बघितली नाही. त्याचं नाव आहे क्यू डोंग्यू. ओके, क्यू डोंग्यू हे चायनाचे आहेत. बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. कोणत्या पदावर त्यांची निवड झालेली आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, तिचं नाव आहे FAO, संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. या पदावर त्यांची पुनर्नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. सो क्यू डेंगू म्हटल्यानंतर तुम्हाला FAO हा शब्द लक्षात आला पाहिजे. चीन देशाचे आहेत. बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे.
या FOI स्थापना जी आहे ती 16 ऑक्टोबर 1945 रोजी झालेली आहे. म्हणून 16 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक अन्न दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. प्रत्येक दिवस साजरा करण्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी हिस्ट्री असते. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस का? कारण 7 एप्रिल 1948ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. अगदी तशाच पद्धतीनं 16 ऑक्टोबर 1945ला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. म्हणून 16 ऑक्टोबर दरवर्षी जागतिक अन्न दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. रोम या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे. जी संघटना इटलीमधल्या रोममध्ये इथं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेषीकृत संघटना म्हणजे स्पेशल एड एजन्सी आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. क्यू डोंग्यू तुम्हाला FAO असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं व्यक्तीचं नाव फार महत्त्वाचं आहे. त्यांचं नाव आहे ॲडमिरल लिझा फ्रँचेटी. ॲडमिरल हे पद जे आहे ते नेव्हीमधलं पद आहे. कुठल्याही देशाच्या नेव्हीमध्ये ॲडमिरल नावाचं पद असतं. सो ॲडमिरल लिझा फ्रँचेटी, ॲक्च्युली त्यांचं नाव आहे लिझा फ्रँचेटी, परंतु त्या ॲडमिरल पदावर आहेत म्हणून मी त्यांचं पूर्ण पदासहित नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ॲडमिरल लिझा फ्रँचेटी कोण आहेत? तर अमेरिकेच्या नौदल संचालन प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स, म्हणजे नौदलाकडून जे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स राबवले जातात त्याच्या प्रमुख आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या सदस्य. लक्षात ठेवा, जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या सदस्य म्हणून त्यांची शिफारस करण्यात आलेली आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. अमेरिकेतली जी काही महत्त्वाची पदं असतात त्या महत्त्वाच्या पदावर राष्ट्राध्यक्षांकडून शिफारस केली जाते. नंतर तिथल्या सिनेटकडून, म्हणजे आपल्याकडची जी काय राज्यसभा आहे, आपल्याकडची राज्यसभा म्हणजे तिकडची सिनेट. लक्षात ठेवा, ह्या सिनेटकडून त्या व्यक्तीच्या शिफारसीला मान्यता दिली जाते आणि नंतर त्या व्यक्तीची त्या पदावर नेमणूक केली जाते. शिफारस केलेली आहे जो बायडन यांनी, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. मान्यता आवश्यक असणार आहे सिनेटमध्ये. सिनेटमध्ये जेव्हा या व्यक्तीच्या नावाला मंजुरी दिली जाईल तेव्हाच ॲडमिरल लिझा फ्रँचेटी यांची नौदलाचे संचालन प्रमुख आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल. आणि सिनेटनं जर भविष्यामध्ये मान्यता दिली तर जी काही वर आपण पदांची नावं घेतली त्या पदावरील त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी असणार आहेत. ओके, सिंगल तुम्हाला प्रश्न लाईन विचारला जाऊ शकतो की अमेरिकेच्या नौदल संचालन प्रमुख आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची शिफारस त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर त्यांचं नाव आहे ॲडमिरल लिझा फ्रँचेटी. ओके, येस. चलो, नंतर आहे आपल्या महाराष्ट्रातली संदर्भातली एक महत्त्वाची व्यक्ती. त्यांचं नाव आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. लक्षात ठेवा, देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. महत्त्वाचं पद त्या ठिकाणी आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना आपल्या पदाची शपथ दिली. मागच्या वेळेच्या प्रमुख नेमणुकामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नितीन जामदार जे आहेत ते नितीन जामदार त्या ठिकाणी सर्वोच्च आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश झालेले आहेत, म्हणजे ॲक्टिंग चीफ जस्टिस झालेले आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि नितीन जामदार यांच्या जागी आता देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून फायनली नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे उपाध्याय जे आहेत, जे सध्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत आहेत, ते याच्यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि नंतर त्यांचं प्रमोशन आता मुंबई उच्च न्यायालयात त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून झालेला आहे. इथं पण तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता जी आहे ती सिंगल लाईनलाच त्या ठिकाणी आहे. ओके, देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, नंतर आहेत महत्त्वाची व्यक्ती, ती म्हणजे सुनीता अग्रवाल. सुनीता अग्रवाल यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. या सुनीता अग्रवाल पण त्या ठिकाणी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या. नंतर त्यांना गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी प्रमोशन भेटलेलं आहे. आणि देशामध्ये जी काही आपली 25 उच्च न्यायालय आहेत त्या 25 उच्च न्यायालयामधील केवळ एकमेव महिला मुख्य न्यायाधीश आहेत. म्हणजे सध्याला भारतात जी काही उच्च न्यायालय आहेत त्या उच्च न्यायालयामध्ये केवळ एकाच उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश जी आहे ती मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर ती आहे महिला आणि त्यांचं नाव आहे सुनीता अग्रवाल. आणि त्या कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत? तर त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत. सो सध्याला अस्तित्वात असलेल्या उच्च न्यायालयांमध्ये
एकमेव महिला न्यायाधीश आहे म्हणून मी तुम्हाला ह्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला इथं पण स्टेटमेंटला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि इथं पण विचारला जाऊ शकतो. ओके, सुनीता अग्रवाल गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे बघा जे काही फिनान्शियल सर्व्हिसेस आहेत त्या फिनान्शियल सर्व्हिसेस देण्यासाठी केंद्र सरकारनं एक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. जे केंद्र सरकारचं प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून एका महत्त्वाच्या व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांचं नाव आहे के राजारामन. लक्षात ठेवा, के राजारामन यांची इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी काहीही अडचण नाही. ओके, येस, IFSCA चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स हा जो काही अध्यक्ष असतो तो केंद्र सरकारमधल्या महत्त्वाच्या पदावर काम करत असतो. यापूर्वी के राजारामन दूरसंचार सचिव म्हणजे बेसिकली हे IAS दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी असतात. ओके, नंतर त्यांचं प्रमोशन IFSCA चे अध्यक्ष म्हणून झालेले आहे. याच्यापूर्वी इंजेती श्रीनिवास ज्या आहेत त्या ठिकाणी IFSCA च्या अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. पहिल्याच हेड त्या ठिकाणी होते आणि त्याच्यानंतर आता के राजारमण यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, हे इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटीची स्थापना एप्रिल 2020 मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि यासाठी संसदेमध्ये 2019 मध्ये एक कायदा देखील पारित करण्यात आलेला आहे. आणि या ही जी काही संस्था आहे त्या संस्थेचं मुख्यालय गिफ्ट सिटीमध्ये आहे. गिफ्ट म्हणजे काय तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ओके, गांधीनगरमध्ये गुजरातमध्ये ही जी काही गिफ्ट सिटी उभारली जात आहे त्या गिफ्ट सिटीमध्येच त्या ठिकाणी IFSCAचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी या व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सो के राजारमन IFSCA म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे अध्यक्ष झालेले आहे. ही संस्था महत्त्वाची आहे, ही केंद्र सरकारची संस्था आहे म्हणून आपल्याला हे पद त्या ठिकाणी बघावं लागणार आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. येस, आता आपण काही इतर नेमणुका बघूयात ज्या वन लाइनरच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत. ओके, पहिली व्यक्ती काय आहे तर त्यांचं नाव आहे ब्रजेंद्र नवनीत. ब्रजेंद्र नवनीत जे आहेत ते जागतिक व्यापार संघटनेमध्ये जी काही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांचा कार्यकाळ 9 महिन्यांनी त्या ठिकाणी वाढवलेला आहे. त्यामुळं ब्रजेंद्र नवनीत म्हटल्यानंतर WTO लक्षात आलं पाहिजे. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये जे काही कायमस्वरूपी रोजचं काम चालत असतं त्या रोजच्या कामांमध्ये प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असतो आणि भारताचे प्रतिनिधी कोण आहेत ब्रजेंद्र नवनीत. ओके, नंतर आहे आरती होला मैनी, भारतीय वंशाच्या एक उपग्रह उद्योग तज्ज्ञ आहेत. त्यांची व्हिएन्ना इथं जी काही संस्था आहे युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स त्यांच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. ओके, सो युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्सच्या संचालक म्हणून आरती होला मैनी यांची नियुक्ती झालेली आहे, ज्या भारतीय वंशाच्या एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे. नंतर आहेत बघा हाव लियांग झू, जे चायनाचे आहेत. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण त्याला UNDP असं देखील म्हणतो, त्याचे अंडर सेक्रेटरी जनरल आणि सहयोगी प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ह्या UNDPचा जो काही प्रमुख असतो त्याला प्रशासक असं म्हटलं जातं आणि ह्या प्रशासकाला मदत करण्यासाठी एक सहयोगी प्रशासक असतो. या पदावर या हाव लियांग झू यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, येस. नंतर आहेत मिशेल ब्लॉक. मिशेल ब्लॉक कोण आहेत तर जशी आपली मध्यवर्ती बँक आहे RBI तशी ऑस्ट्रेलियाची जी मध्यवर्ती बँक आहे त्याला म्हटलं जातं रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया. त्या रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी आहेत. ओके, सो मिशेल ब्लॉक कोण आहेत रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर किंवा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर आहेत शामिना सिंग. शामिना सिंग कोण आहेत तर अमेरिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना निर्यातीबाबत सल्ला देण्यासाठी एक निर्यात परिषद काम करत असते, त्याला आपण एक्सपोर्ट काउन्सिल म्हणतो. सो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना निर्यातीबाबत मदत करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी जी काही एक्सपोर्ट काउन्सिल असते त्या एक्सपोर्ट काउन्सिलचे सदस्य म्हणून शामिना सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर आहेत श्रीनिवास रेड्डी, गुगलचे भारतातील धोरण प्रमुख.
भारतामध्ये गुगलचं जर काही पॉलिसी ठरवायची असेल तर त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. गुगलचे भारतातील धोरण प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती आहे. नंतर आहेत प्रसाद वनारसे. प्रसाद वनारसे कोण आहेत तर युनेस्कोची ही जी काही संस्था आहे त्यांच्या युनेस्कोचं एक थिएटर संस्था आहे. ओके, युनेस्को म्हणजे काय, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून, युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयामधील 2 न्यायाधीशांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. एक आहे उज्ज्वल भुयान आणि दुसरे आहेत एस व्यंकटनारायण भाटी. या दोघांची सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. ओके, येस. नंतर आहेत शिवकुमार सिंग. शिवकुमार सिंग कोण आहेत तर एनजीटीचे हंगामी अध्यक्ष. एनजीटी म्हणजे काय, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल जी बेसिकली पर्यावरणाच्या संदर्भात ज्या काही केसेस असतात त्याच्यावर निकाल देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. त्याला आपण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण किंवा नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणतो. त्याचे हंगामी अध्यक्ष म्हणून शिवकुमार सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत तुषार मेहता. तुषार मेहता कोण आहेत तर सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. थोडक्यात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. सो तुषार मेहता यांची सॉलिसिटर जनरल म्हणून त्याच पदावर पुनर्नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, नंतर एक महत्त्वाचं पद आहे, त्यांचं नाव आहे अजय भटनागर. CBI म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे विशेष संचालक, स्पेशल डिरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. CBI ही जी संस्था आहे त्या CBI संस्थेला ऑलरेडी एक डिरेक्टर आहे, म्हणजे प्रमुख आहे. जसं प्रत्येक संस्थे असतात त्याला अध्यक्ष असतात, चेअरमन असतात, तसं CBIचा जो प्रमुख असतो त्याला डिरेक्टर असं म्हटलं जातं. आणि सध्याला CBIचे डिरेक्टर आहेत अजय कुमार सूद. आणि ह्या अजय कुमार सूद यांना मदत करण्यासाठी एक स्पेशल डिरेक्टर नावाचं पद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे अजय भटनागर. सो दोन्ही पण नावं प्रवीण कुमार सूद आहे तिकडं, सॉरी मी तुम्हाला अजय कुमार सूद म्हटलं, प्रवीण कुमार सूद आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी अजय भटनागर त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहेत लेफ्टनंट जनरल MU नायर. हे एक महत्त्वाचं पद आहे, राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक, सायबर सेक्युरिटी कोऑर्डिनेटर. कारण बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले त्या ठिकाणी भारतातल्या विविध यंत्रणांवरती होत असतात आणि याच सायबर सुरक्षेसाठी एक कोऑर्डिनेटर लष्करातला अधिकारी बसवलेला असतो. त्यांचं नाव आहे लेफ्टनंट जनरल MU नायर आणि यांची सायबर सुरक्षा समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत मनोज यादव, जे एक IPS दर्जाचे अधिकारी आहेत. यांची रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे रेल्वे संरक्षण दलाचे DG म्हणजेच महासंचालक म्हणून नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, नंतर आहेत राकेश पाल. राकेश पाल यांची भारतीय तटरक्षक दलाचे, इंडियन कोस्ट गार्ड जो आहे त्या इंडियन कोस्ट गार्डचे महासंचालक. बेसिकली भारताला फार मोठी समुद्री सीमा त्या ठिकाणी मिळालेली आहे, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात थ्रेट्स आपल्या भारताला येत असतात आणि हे समुद्री सीमांवरती जे काही रक्षण करण्याचं काम आहे ते तटरक्षक दलाचं त्या ठिकाणी असतं आणि ह्या तटरक्षक दलाचा जो काही हेड असतो त्याला महासंचालक असं म्हटलं जातं. राकेश पाल यांची महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत P वासुदेवन, RBIचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत कामेश्वरी राव कोडवंती. SBI नावाची जी भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे त्याचे CFO म्हणजे चीफ फिनान्शियल ऑफिसर म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर आहेत प्रमोद राव. प्रमोद राव कोण आहेत तर मगाशी आपण जे इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी बघितलं त्याचे एक स्वतःचं मंडळ असतं, त्या मंडळाचे सदस्य IFSCA च्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद राव यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर आहेत निवृत्ती रॉय. निवृत्ती रॉय ह्या एक महिला आहेत. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट आकर्षित केली जावी किंवा व्हावी म्हणून इन्व्हेस्ट इंडिया नावाची एक ना नफा ना तोटा व्यवहार तत्वावरची एक संस्था केंद्र सरकारनं स्थापन केलेली आहे. याच इन्व्हेस्ट इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणून त्या ठिकाणी निवृत्ती राय यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर आहेत सतपाल भानू. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची नावाची जी काही कंपनी आहे त्या जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सत्यपाल भानू यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर कोल इंडिया नावाची जी भारतातली महारत्न कंपनी आहे त्या कोल इंडियाचे अध्यक्ष आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून
PM प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर आहेत रोहित जावा, हिंदुस्तान युनिलिव्हर नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे MD आणि CEO म्हणून त्यांची नियुक्ती आहे. नंतर भारतामध्ये प्रत्येक खेळाचं व्यवस्थापन बघण्यासाठी फेडरेशन त्या ठिकाणी आहेत. फॉर एक्झाम्पल क्रिकेटसाठी BCCI आहे, फुटबॉलसाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आहे, तसंच बास्केटबॉलसाठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आहे, ज्याच्याकडून भारतामध्ये बास्केटबॉलचं नियमन त्या ठिकाणी केलं जातं. या बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून आढाव अर्जुन यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात? येस. आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करणार आहोत. बरीच लोक जी आहेत ती पहिल्यांदाच आपला व्हिडिओ त्या ठिकाणी बघत आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना. प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करणार आहोत. जे काही तुम्ही आतापर्यंत लेक्चरमध्ये बघितलेलं आहे ते फास्ट रिवाईज त्या ठिकाणी करणार आहोत, कारण रिव्हिजन हा आपल्या अभ्यासातला फार महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही रिव्हिजन केलं तरच तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्सची पानं थोडी पलटा आणि पहिल्या टॉपिकवरती या, जिथून आपण सुरुवात केलेलं होतं. जेन्स स्टोल्टनबर्ग, ज्यांची नाटोची महासचिव म्हणून तिसऱ्यांदा नियुक्ती झालेली आहे, नॉर्वे देशाचे त्या ठिकाणी आहेत. नाटोची स्थापना 1949 मध्ये झाली. ब्रुसेल्स या ठिकाणी मुख्यालय आहे. 31 देश आहेत. 31वा देश जो आहे तो फिनलँड आहे. नंतर WTOची जी काही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होणार आहे अबुधाबी या ठिकाणी, या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून UAEचे डॉक्टर थानी बिन अहमद यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. क्यू डोंग्यू हे जी काही चीनचे आहे त्यांची फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. या FOची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 मध्ये झालेली आहे. रोम या ठिकाणी याचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे. नंतर ॲडमिरल लिसा फ्रँचेटी यांची अमेरिकेच्या नौदल संचालन प्रमुख आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या सदस्य म्हणून जो बायडन यांनी शिफारस केलेली आहे. यांच्या शिफारसीला सिनेटनं, म्हणजे आपल्याकडची राज्यसभा, यांनी मान्यता देणं आवश्यक आहे. जर सिनेटनं मान्यता दिली तर या पदावरच्या त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी ठरणार आहेत. नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. सुनीता अग्रवाल यांची गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. देशामध्ये जी काही 25 मुख्य न्यायालये आहेत, राज्य न्यायालय त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या एकमेव महिला त्या ठिकाणी आहेत मुख्य न्यायाधीश. ओके, येस. नंतर आहेत के राजानमन, इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी नावाची संस्था आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी आहे. याच संस्थेची स्थापना एप्रिल 2020 मध्ये झाली होती आणि या संस्थेचं मुख्यालय गिफ्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी आहे. इतर नेमणुकांमध्ये काही महत्त्वाच्याच नेमणुका मी रिवाईज करेन, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टार करून ठेवू शकता, ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिले आहेत ब्रजेंद्र नौरीत, WTO मध्ये भारताचे राजदूत म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. नंतर आहेत मिशेल ब्लॉक, ज्या रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. या पदावरच्या पहिल्या महिला त्या ठिकाणी आहेत. नंतर शामिना सिंग, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं जी काही एक्सपोर्ट काउन्सिल आहे त्याच्या सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर उज्ज्वल भुयाड आणि S व्यंकट नारायण भाटी यांची सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर शिवकुमार सिंग यांची NGTचे हंगामी अध्यक्ष आहेत. तुषार मेहता सॉलिसिटर जनरल आहे, त्यांची पुनर्नेमणूक झालेली आहे. CBIचे विशेष संचालक म्हणून अजय भटनागर यांची नियुक्ती आहे. राष्ट्रीय सुरक्षा सायबर सुरक्षा कोऑर्डिनेटर म्हणून लेफ्टनंट जनरल MU नायर यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. रेल्वेसाठी एक प्रोटेक्शन फोर्स असतं, त्याच्यासाठी महासंचालक म्हणून मनोज यादव यांची नियुक्ती आहे. नंतर भारताच्या तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती आहे. ओके, नंतर आहेत बघा निवृत्ती राय, ज्यांची इन्व्हेस्ट इंडिया या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. PM प्रसाद जे आहेत ते कोल इंडियाचे अध्यक्ष आहेत. रोहित जावा हिंदुस्तान युनिलिव्हरचे MD आणि CEO आहेत. आढाव अर्जुन बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया नावाची जी काही बास्केटबॉलसाठी असलेली नियामक संस्था आहे त्या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.